कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा परिसरातील वक्रतुंड इमारतीमधील 23 कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ येऊन ठेपली आहे। जागा मालकांच्या वादातून ये इमारत पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत। 13 वर्षांनंतर इमारत अनधिकृत घोषित झाल्याने ही इमारत पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे। न्यायालयाच्या आदेशानंतर केडीएमसीने या इमारतीमधील रहिवाशांना घरे खाली करण्याचे आदेश दिले आहेत। ही इमारत पाडण्यात येणार असल्याने या इमारतीमधील राहणारे 28 कुटुंब हवालदिल झाले आहेत। याबाबत इमारतीमधील रहिवाशांनी सांगितले की आम्ही आयुष्याची जमापुंजी या घरांसाठी लावली आहे। या घरांसाठी आम्ही लोन घेतले, मात्र आता ही इमारत अनधिकृत असल्याचे सांगत आहे। या इमारतीवर कारवाई होणार आहे। आम्हाला जागा मालक किंवा बिल्डरने याबाबत काहीही कल्पना दिली नाही, तर त्याच वेळेला हे सांगितले असले तर आम्ही या इमारतीत घरच घेतलं नसतं। इतक्या वर्ष आमच्यापासून हा सगळा प्रकार लपवून ठेवला। आमची फसवणूक केली। आमच्या मुलांच्या 10वी 12वीच्या परीक्षा आहेत, आम्ही कुठे जाणार असा सवाल आता या नागरिकांनी उपस्थित केलाय। दरम्यान या रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली आहे। न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। उज्ज्वला विकास खरात। आम्ही इथे 2018 मध्ये रूम घेतला। हा रूम घेतला त्यावेळेस आम्हाला यातली काही कल्पना नव्हती की बाबा इथे काही असा वाद असेल वगैरे। रजिस्ट्रेशन झाले, लोन चालू झाले, पंतप्रधान योजना आवाज सुद्धा चालू झाली आम्हाला। परत आमचे लोन पण व्यवस्थित जायला लागले, सगळे झाले। आता 10 वर्षानंतर नोटीस आली आम्हाला, इंडिव्हिज्युअल नोटीस आली 14 जानेवारीला की बाबा ही तुमची बिल्डिंग अनधिकृत आहे आणि तात्काळ रूम खाली करा, बिल्डिंग तोडण्यात येणार आहे। हा हायकोर्टाचा आदेश। त्याच्यानंतर आम्ही केडीएमसी मध्ये धाव घेतली। केडीएमसी वाल्यांनी सांगितलं की आम्हाला 2017 मध्ये तोडायची होती, पण आम्ही काही ही बिल्डिंग तोडलेली नाहीये, पण आता आम्हाला खाली करून द्या, आमचा याच्यावरती अधिकार आहे। आता हे यातली कल्पना ह्या रहिवाशांना कोणालाच नव्हती। जेव्हा नोटीस आल्यानंतर सगळे हल्ल्यानंतर आम्ही जाणार कुठे? जेव्हा आम्ही बिल्डरला सांगितलं, जागा मालकांना सांगितलं, जागा मालक पण तेच बोलायले की आम्हाला 2017 पासून जे काय होतं त्यांनी आम्हाला अंधारात ठेवलेलंच आहे, पण आम्हाला त्यांनी काही नीट उत्तरं काही व्यवस्थित दिलेली नाही आहेत। पण आता आम्ही हायकोर्टा थ्रू स्टे आणण्याचा प्रयत्न करतोय। पण आता आम्हाला एक न्याय आम्हाला असा पाहिजे की जर तुमची स्टे आम्ही तर आणणारच आहे, पण असं आहे की ह्या 28 कुटुंबांची चूक काय होती? कारण आम्हाला अंधारात ठेवलं त्यांनी, आम्हाला माहिती असते तर आम्ही रूम घेतले नसते, किंवा नंतर जरी माहिती पडलं तरी आम्ही हातपाय हलवले असते। आता 28 कुटुंबांमध्ये जवळजवळ 70-80 लोक राहतात। या 70-80 लोकांना जायचं कुठे? आम्हाला वेगळे घरं नाही आहेत। अजून आश्वासन काही नाही दिलं बिल्डरने। बिल्डर आणि जागा मालक तसेच फिरतात, त्यांनी आम्हाला आश्वासन काही दिलेलं नाहीये। आज जे काय करतोय ते आम्ही रहिवाशीच फक्त धावपळ करतोय। बिल्डर कोण आहे आणि जागा मालक? बिल्डर आमचं राजेश तिवारी ना, अभिषेक तिवारी, राजकुमार शर्मा आणि जागा मालक सुभाष म्हात्रे। पण त्यांच्या घरगुती सुवर्ण दीपक कानोरे। मी 2016 पासून इथं राहिले, तेव्हापासून आमची मुलं लहान होती। आम्ही कुठल्या कष्टातून एवढी मोठी मुलं केलेत। आता आमची 10वीला मुलं आहेत आणि मुलांची शिक्षणाची फी भरायची, आम्ही का लोन फेडायचं, आम्ही घरगुती कामं करून एवढं इथपर्यंत आलोय। तर आम्हाला जर स्टे नाही जरी भेटला तर मग आम्ही कुठं जायचं? जर आम्हाला जोपर्यंत आम्हाला पुढचा आमचा विचार होत नाही, आम्हाला रूमचं भाडं पाहिजे किंवा आम्हाला रूम पाहिजे असं असेल तर आम्ही खाली करणार, नाहीतर आम्ही रूम खाली स्टे नाही जरी भेटला तरी आम्ही खाली करणार नाही रूम। तर आमची एवढी मुलं आहेत, आम्ही कुठल्या परिस्थितीतून मोठी केलेत ते आम्हाला माहिती आहे। मुलं आमचं रजिस्ट्रेशन आहे, रूमचं रजिस्ट्रेशन आहे, सोसायटी रजिस्ट्रेशन आहे, टॅक्स पावते आम्ही भरतो, लाईट बिल सगळं आमचं पूर्ण क्लिअर आहे। 10 वर्ष झाली, 1-2 वर्ष नाही आहे की बाबा आत्ता कळालं म्हणून। एवढे तोच माहिती असं आम्ही काय तर प्रयत्न केले असते, पण आता 10वीची मुलं आहेत, ही आता माझी मुलं आहेत 10वीला। आता परीक्षेच्या टायमात आम्ही मुलांना घेऊन जायचं कुठं? आणि हे आम्हाला मुलांना हे दाखवायचं आहे का आता परीक्षेच्या वेळेत हे? आणि यांच्या घरगुती वादामुळे या 28 कुटुंबावरती अन्याय झालेला आहे। त्यांना आता पर्याय काय? त्यांची आता 10वीची मुलं आहेत, 12वीची मुलं आहेत, लहान लहान छोटी छोटी मुलं आहेत, 10वीची आता त्यांच्या एक्झाम आहेत। त्यांनी जायचं तर जायचं कुठं?
त्यांना काय पर्याय आहे आता ह्यांच्यावर? मग त्यांच्या वादामुळे ह्यांच्यावर का अन्याय? मग या अन्यायाला त्यांचा हे काय असेल आता प्रसिद्धात? त्याने जर सांगा यांचे जर एवढं तर होतं ना, तर त्याने आधी नोटीस दिली पाहिजे होती किंवा या बिल्डरनं सांगितलं पाहिजे होतं की या जागेवरती केस चालू आहे. मग घेताना 10 वेळा विचार केला असता यांनी, आम्ही केला असता. नाहीतर मग ह्यांचे घराचे हप्ते भरायचे. कोणी 15,000 रुपये नोकरी करतं, कोण 10,000 रुपयानं जातं. कुठल्या तरी बायका घरकामं करून पोटं भरतायत, त्याच्यातून बचत करून ही रूमा घेतलेल्या आहेत. त्यांनी ते हप्ते भरायचे काय, ह्याची केस लढायची की काय करायचं? आता ह्यांना पर्याय काय आहे हे त्यांनी आम्हाला सांगावं, असा आमचा प्रश्न आहे.